पोल्ट्री फार्मिंगची थोडक्यात माहिती. ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पोल्ट्री फार्मिंग म्हणजे कोंबड्या, बटेर, बदक, टर्की इत्यादी पक्ष्यांचे संगोपन करून त्यांच्यापासून अंडी, मांस, पिसे आणि इतर उपपदार्थ मिळवण्याचे शेतीचा एक प्रकार आहे. यामध्ये मुख्यत्वे अंडी उत्पादनासाठी लेयर फार्मिंग आणि मांस उत्पादनासाठी ब्रॉयलर फार्मिंग असे दोन प्रकार प्रचलित आहेत. पोल्ट्री फार्मिंग विषयी महत्त्वाच्या काही पुढील बाबी. त्यात एक नंबर आहे कोंबडीचे प्रकार. लेयर कोंबड्या अंडी उत्पादनासाठी संगोपन केल्या जाणाऱ्या या कोंबड्यांना लेयर कोंबड्या म्हणतात. बॉयलर कोंबड्या मांस उत्पादनासाठी संगोपन केल्या जाणाऱ्या कोंबड्या म्हणजे बॉयलर कोंबड्या. 2. त्यासाठी फार्मची निवड, स्थान, जलस्रोत, बाजारपेठा आणि वाहतूक सोयी सुविधांच्या जवळ असावी. त्यासाठी हवामान, तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करणे गरजेचे आहे. नंबर 3. शेडची रचना. शेडचे आकारमान पक्ष्यांच्या संख्येप्रमाणे ठरवावे. त्यासाठी लागणारे व्यवस्थापन, हवामान, शेडमध्ये योग्य हवेची खेळती व्यवस्था ठेवावी. प्रकाश व्यवस्था. लेयर कोंबड्यांसाठी 16 तास प्रकाश आणि 8 तास अंधार ठेवावा. नंबर 4. अन्न व पोषण. संतुलित आहार. कोंबड्यांना संतुलित आहार मिळावा ज्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, विटॅमिन्स आणि खनिजे यांचा योग्य समावेश असावा. त्यासाठी पाणी, स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध असावे. नंबर 5. आरोग्य व्यवस्थापन. लसीकरण. नियमित लसीकरण करून आजारपणापासून संरक्षण करावे. स्वच्छता. शेड आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. रोग नियंत्रण. आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. 6. व्यवस्थापन आणि नोंदणी. दैनंदिन नोंदी, अंडी उत्पादन, मांस उत्पादन, आहार आणि औषध उपचार यांची नियमित नोंद ठेवावी. विपणन. अंडी आणि मांसाची विक्री कशी करावी यासाठी बाजारपेठेचा नक्कीच अभ्यास करावा. पोल्ट्री फार्मिंग हा एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो, परंतु यशस्वी होण्यासाठी योग्य व्यवस्थापन, काळजी आणि समर्पण अशा बाबी अत्यावश्यक आहे.